अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 2 कप गहू पीठ घेतलंय। यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार। हे मीठ सगळं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची आहे। आपण चपातीसाठी जशी मळतो अगदी तशीच मी इथे कणिक मळून घेतलेली आहे, छान मऊसूत अशी। आता ही आपल्याला थोडा वेळ 10 मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवायची आहे। इथे मी 2 मोठे चमचे बटर घेतले। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी इथे मिक्स करून घेतलंय। 10 मिनिटे झाली आहेत। कणिक देखील आता छान मऊसूत अशी भिजली आहे। ही थोडीशी एकसारखी करून घ्यायची आणि यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा। याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। याचा फोल्ड वगैरे करायचा नाही आहे, अशीच आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे। चिकटते असं वाटल्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ लावून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। चपाती जशी बनवतो अगदी तसंच मी इथे लाटून घेतलेली आहे याची चपाती। आता जे आपण मिश्रण बटरचं बनवून घेतलेलं आहे ते थोडंसं याच्यावरती घालायचं आणि हाताने ते सगळीकडे एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने। याचा आता आपल्याला फोल्ड बनवून घ्यायचं आहे। आपण कागदाचा पंखा जसा बनवतो अगदी त्या पद्धतीने हे आपल्याला फोल्ड करायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। हे सगळं फोल्ड केल्यानंतर याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजेच हा गोल बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता याच्यावरती गव्हाचं पीठ लावायचं आणि हे लाटून घ्यायचं। लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ लावायचं, कारण यामध्ये आपण बटर लावलंय ना त्याच्यामुळे थोडंसं ओलसर होतं। एकदम हलक्या हातांनी हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। हा मी इथे पराठा लाटून घेतलाय। आता हा पराठा शेकण्यासाठी तवा देखील गरम झालाय। याच्यावरती हा पराठा घालून घ्यायचा आणि हाय मीडियम फ्लेमवरती हा पराठा दोन्ही बाजूनी मस्त असा शेकून घ्यायचा आहे। याची मी आता बाजू पलटी करून घेते आणि याच्यावरती थोडंसं तेल लावून घेते। तुम्हाला बटर हवं असेल तर बटर, तूप किंवा तेल काही लावून घेऊ शकता। कणिक मळलेलीच असते, मुलांना डब्यासाठी वेगळं काहीतरी द्यायचं असेल किंवा नाश्त्याला वेगळं काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही हा लच्छा पराठा नक्की बनवू शकता। चवीला अप्रतिम असा होतो, मुलांना देखील खरंच खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे। हा पराठा असाच खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत देखील खाऊ शकता। हा पराठा आता भाजून शेकून तयार झालाय। हा मी आता बाजूला काढून घेतेय। एकदम झटपट होणारा खूप साऱ्या लेयर्सचा हा लच्छा पराठा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। त्यासाठी इथे मी 2 कप गहू पीठ घेतलंय, यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय। आता यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घालतेय। तेल घालून हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। जास्ती सैलसर नाही तर मीडियम चपातीसाठी आपण जशी कणिक मळतो अगदी तसंच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। ही मळून घेतलेली कणिक आता 5 मिनिटे भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवायची आहे। 5 मिनिटांनंतर ही कणिक थोडीशी एकसारखी करून घ्यायची आणि याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। इथे मी हे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता मी इथे शेवगा घेतलेला आहे, यामध्ये हा जो शेवचा साचा असतो हा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला लावून घ्यायचं आहे। हे लावल्यानंतर हे बनवलेले कणकीचे गोळे यामध्ये घालायचे आहेत। याला आता झाकण लावून घ्यायचं आहे। एका बाजूला मी कढईमध्ये पाणी उकळवून घेतलंय, यामध्ये आपल्याला याचे नूडल्स बनवून घ्यायचे आहेत। हे नूडल्स बनवत असताना ही कणिक एकमेकाला अजिबात चिकटत नाही। हे कट करण्यासाठी इथे मी कात्रीचा वापर करतेय। कात्रीने आपल्याला हे एक एक नूडल्स असे कट करायचे आहेत, म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही कट करताना। हे या पद्धतीने आणि असेच अजून बाकीचे देखील आपल्याला नूडल्स बनवून घ्यायचे आहेत।
हे नूडल्स पाण्यामध्ये सोडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. इथे मी सगळे नूडल्स बनवून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटे हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. हे शिजल्यानंतर आपण इथे पाहू शकताय याचा थोडासा कलर चेंज झाला आहे आणि हे एकमेकाला अजिबात चिकटलेलं नाही आहे. हवं तर या पाण्यामध्ये सुरुवातीला तुम्ही थोडंसं तेल घालू शकता. आता हे सगळं मी या चाळणीमध्ये ओतून काढते आणि याच्यावरती आपल्याला थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे हे एकमेकाला चिकटणार नाही आणि हे अजून जास्ती शिजणार नाही. आता हे आपल्याला निथळण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये किसून घेतलेलं आलं लसूण घालायचं आहे. एक उभा लांब कट केलेला कांदा घालायचा आहे आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. कांदा हलकासा परतून घेतला की यामध्ये उभा लांब कट केलेला कोबी घालायचं आहे आणि ढोबळी मिरची घालायची आहे. तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही अजून यामध्ये घालू शकता. आता हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे, जास्ती सॉफ्ट करायचं नाही आहे. हे हलकंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालायचं आहे, 1 चमचा शेजवान चटणी घालायची आहे आणि 1 मोठा चमचा टोमॅटो केचप यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे सॉस छान असे मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि जे बनवून घेतलेले थंड झालेले नूडल्स आहेत ते यामध्ये घालायचे आहेत. याच्यावरती अर्धा चमचा काळी मिरेपूड घालायची आहे आणि मीठ आपण कणिक मळताना घातलेलं आहे आणि सॉसमध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे यामध्ये अजून मीठ घालण्याची अजिबात गरज नाही आहे. हे सगळं मी हाय फ्लेमवरती परतून घेते. हे मस्त असे चटपटीत चमचमीत हेल्दी असे हे नूडल्स तयार आहेत. बऱ्याचदा आपल्याकडे कणिक मळलेली तयारच असते, तर एकदम झटपट हे नूडल्स बनवून तयार होतात. तुम्ही देखील या पद्धतीने नक्की बनवून बघा. अप्रतिम असे चवीचे हे नूडल्स मुलांना नक्कीच खूप आवडतील. इथे मी एका कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलंय. पाणी उकळल्यानंतर इथे मी 2 कप फ्रेश मटार घालतेय. हे मटार आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मी हाय फ्लेमवरती ठेवतेय. 5 ते 7 मिनिटांमध्ये हे मटार एकदम छान असे शिजतात. आता हे मटार शिजलेले आपल्याला पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत. इथे मी 1 कप गहू पीठ घेतलंय. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, 1 चमचा तेल घालायचंय, अर्धा चमचा ओवा घालून हे सगळं पहिल्यांदा हाताने मिक्स करून घ्यायचंय. हे तेल मीठ सगळं यामध्ये छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. जास्ती सैलसर ठेवायची नाही आहे. इथे मी ही कणिक मळून घेतली आहे. 5 मिनिटे ही भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शिजवून थंड झालेले मटार घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 मिरच्या घालायच्या आहेत, थोडंसं आलं घालायचं आहे आणि पाणी न घालता एकदम जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटून घेतलं आहे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. 1 बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं आहे आणि हे बेसन देखील यामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता जे बनवलेलं मटारचं वाटण आहे ते वाटण सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला मी यामध्ये घातला आहे आणि हे सगळं 2 मिनिटे यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. याला थोडीशी वाफ आली, हे सगळं छान असं मिक्स झालं की याचा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मटार आपण शिजवून घेतला आहे त्यामुळे याला खूप जास्त भाजायची गरज नाही आहे. हे थोडंसं मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर हे आपल्याला बाहेर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. इथे आपली कणिक देखील छान अशी भिजली आहे. ही मी थोडीशी एकसारखी करून घेते आणि यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. हे आपल्याला आता याला गव्हाचं पीठ लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे. जास्ती पातळ न लाटता हे थोडंसं जाड असंच मी इथे लाटून घेतलेलं आहे. आता जे आपण बनवलेलं स्टफिंग आहे मटारचं ते थंड झालं आहे, ते याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने.
हे व्यवस्थित पॅक केल्यानंतर वरती जी एक्स्ट्राची कणिक शिल्लक राहते ती काढून घ्यायची आणि हे या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने बाकीचे देखील मी इथे बनवून घेणार आहे. इथे मी पॅनमध्ये फक्त 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये जेवढं बसेल तेवढं तुम्ही हे घालून घेऊ शकता. आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम हीटवरती ठेवायची आहे. खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर मग याची आपल्याला बाजू पलटी करून घ्यायची आहे. कणिक आहे त्यामुळे ती व्यवस्थित शिजली पाहिजे. लो हीटवरती हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, कच्चं राहता कामा नये. दोन्ही बाजूनी एकसारखं छान असं भाजल्यानंतर अशा पद्धतीचा चिमटा घेऊन त्याच्या ज्या कडा आहेत कच्च्या राहिलेल्या त्या देखील तुम्ही अशा पद्धतीने भाजून घेऊ शकता किंवा त्या पॅनच्या कडेला लावून घेऊ शकता, म्हणजे ते सगळीकडून भाजलं जाईल. हे या पद्धतीने मटारपासून आणि मळलेल्या कणकेपासून एकदम भन्नाट असा हा नाश्ता बनवून तयार होतो. इथे मी चपातीसाठी आपण जशी कणिक मळतो अगदी तशीच इथे मी कणिक मळून घेतलेली आहे, मऊसूत अशी. किंवा शिल्लक कणिक असेल तुमच्याकडे तरी देखील चालेल. यातले आपल्याला 2 गोळे बनवून घ्यायचे आहेत. या दोन्ही गोळ्यांची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. पहिल्यांदा मी एक चपाती लाटून घेते. नेहमी आपण चपाती लाटतो तशीच लाटून घ्यायची आहे. फक्त याला मध्ये तेल लावून फोल्ड वगैरे करण्याची गरज नाही आहे अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. चिकटते असं वाटलं तर थोडंसं मी इथे गहू पीठ लावून घेते आणि अशी मी इथे एक चपाती लाटून घेतली आहे. आणि याच पद्धतीने दुसरी अजून एक मी चपाती लाटून घेणार आहे. या लाटलेल्या चपातीवरती इथे मी पिझ्झा सॉस घालून घेते किंवा शेजवान चटणी लावू शकता तुम्ही, किंवा नसेलच तर टोमॅटो केचप तुम्ही यावरती लावलं तरी देखील चालेल. हे सगळीकडे व्यवस्थित लावल्यानंतर याच्यावरती कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा मी अशा पद्धतीने कट करून घेतला आहे. याच्यावरती थोडीशी ढोबळी मिरची घालायची आहे किंवा अजून कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या घालू शकता. गाजर, कोबी घालू शकता तुम्ही यामध्ये. किसून यामध्ये पनीर देखील घालू शकता. आता याच्यावरती मी मॉझरेला चीज घालतीये. सगळीकडे व्यवस्थित हे पसरवून घालायचं. आणि याच्यावरती आता मी थोडेसे चिली फ्लेक्स घालतीये. मॉझरेला चीज मी भरपूर घातलं यामध्ये, किंवा साधं प्रोसेस चीज घातलं तरी देखील चालेल. चीज याच्यावरती आपल्याला किसून घालायचं आहे. याच्यावरती मी थोडेसे मिक्स हर्ब्स घालतीये. आता जी आपण अजून एक चपाती बनवून घेतलेली आहे ती याच्यावरती ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि याचे जे काट आहेत ते थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्या चपात्या 2 आहेत त्या एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या जातील. हे आता आपल्याला उचलून तव्यावरती ठेवायचं आहे. तवा मी अगदी मीडियम हीटवरती गरम करून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला लो हीटवरती ठेवायची आहे. साईडनी तेल घालून घ्यायचं आहे आणि अगदी लो हीटवरती हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आतल्या भाज्या किंवा चीज आहे ते व्यवस्थित मेल्ट झालं पाहिजे, भाज्या शिजल्या गेल्या पाहिजेत. आता वरून थोडंसं मी तेल लावते याला आणि याची बाजू पलटी करून घेते. एखादा मिनिट गेल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असा हा आपल्याला पिझ्झा पराठा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला मी थोडंसं तेल लावलं आहे. मस्त एकदम झटपट आणि घरीच असलेल्या साहित्यात होणारा हा पिझ्झा पराठा मुले नक्कीच आवडीने खातील. मी 2 कप गहू पीठ घेतलंय. यामध्ये मी मीठ घातलंय, पण यामध्ये माझ्याकडून चुकून जास्ती मीठ पडलंय. या रेसिपीसाठी मीठ अगदी चिमटभर घालायचंय किंवा नाही घातलं तरी चालेल. नेहमीप्रमाणे मी कणिक मळताना जसं मीठ घालतो त्या पद्धतीने मी इथे मीठ घातलंय, पण नाही घातलं तरी चालेल. 2 चमचे तूप घालायचंय. तूप किंवा तेल देखील तुम्ही इथे वापरू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. हे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपण कणिक जशी मळतो अगदी त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे. इथे मी ही कणिक मळून घेतली आहे. चपातीसाठी जशी कणिक मळतो अगदी तशीच मी इथे मळून घेतली आहे. ही आता भिजण्यासाठी 5 मिनिटे बाजूला ठेवूया. आता एका कढईमध्ये मी तूप घालतीये. जवळपास 1 कप तूप मी यामध्ये घातलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर जी मळून घेतलेली कणिक आहे ती आता 5 मिनिटे भिजली आहे. त्यातले आपल्याला छोटे छोटे गोळे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. हे तूप आपल्याला खूप जास्ती गरम करायचं नाहीये, हलकंसं गरम झालं पाहिजे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो हीटवरती ठेवायची आहे.
लो हीटवरती आपल्याला हे तळून काढायचं आहे। गॅस अगदीच कमी असेल तर लो टू मीडियम हीटच्या दरम्यान तुम्ही गॅस ठेवू शकता। फक्त हे आतून कच्चं राहता कामा नये। मस्त असा याला आता कलर आलाय। मी पूर्ण लो हीटवरती हे तळून घेतलंय या तुपामध्ये। हे मी आता काढून घेतेय आणि याच पद्धतीने बाकीच्या देखील कणकेचे हे मी गोळे तळून घेतलेले आहेत। आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि असे जाडसर थोडेसे वाटून घ्यायचे आहेत, बारीक करून घ्यायचे आहेत। हे मी इथे वाटून घेतलंय। जाड रवा जसा असतो अगदी त्या पद्धतीने हे आपल्याला वाटून घ्यायचंय। हे सगळं वाटून घ्यायचंय। आता एका पॅन मध्ये आपल्याला पाऊण कप गूळ घालायचंय। हा गूळ आपल्याला थोडासा यामध्ये विरघळून घ्यायचंय। यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाहीये। यामध्ये मी तूप घालतेय। जे गरम केलेलं तूप आहे कढईमधलं तेच तूप मी यामध्ये घातलंय। एक मोठा चमचा तूप घातलंय। आता हा गूळ आपल्याला थोडासा वितळवून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे हा मेल्ट झाल्यानंतर लगेचच आपण जे बारीक केलेलं मिश्रण आहे त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। जास्ती वेळ ठेवायचा नाहीये। हे सगळे तळलेले गोळे मी बारीक करून घेतलेले आहेत। यामध्ये हा गूळ घालून घ्यायचा आहे। याच्यावरती आता कट केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता। अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे। आता हे आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ यामध्ये गरम आहे त्यामुळे हे आपल्याला पहिल्यांदा चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे। थोडंसं हाताला सोसेल असं झाल्यानंतर कोमट असताना हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी तूप घालतेय। जे तळून शिल्लक राहिलेलं कढईमधलं तूप आहे ते तूप मी 2 चमचे यामध्ये घालतेय। लागलंच तर अजून देखील तुम्ही यामध्ये ते तूप घालू शकता। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। बऱ्याचदा मुलांना मधल्या वेळेत हेल्दी काय द्यायचं हा नेहमी आपल्याला प्रश्न पडतो। तर हे लाडू तुम्ही एकदा बनवून ठेवू शकता। यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये त्यामुळे हे लाडू 1 महिनाभर आरामात टिकतात। आणि मधल्या वेळेत झटपट काही बनवण्यापेक्षा एकदा तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा खाऊ शकता। गूळ घातल्यानंतर थोडंसं कोमट असतानाच हे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। लाडू वळत नसतील तर त्यामध्ये अजून तूप तुम्ही यामध्ये घालू शकता। एकदम पौष्टिक असे गहू पिठाचे गूळ घालून केलेले हे लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा। तयार कणकेपासून किंवा शिल्लक कणकेपासून आज आपण मस्त अशा 5 रेसिपी बघितल्या। यातली सगळ्यात जास्त कुठली रेसिपी तुम्हाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि यातली एकही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।